सो फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत जुळून येती रेशीमगाठी या मालिकेच्या सेटवर. आणि जर तुम्ही कॅमेरा इथे थोडासा पॅन केला तर इथे आपल्याला एक किल्ला दिसतोय. म्हणजे दिवाळीमध्ये शक्यतो मातीचा किल्ला केला जातो आणि या सिरियलमध्ये पण आपण म्हणता येईल की इथे सुद्धा मातीचा किल्ला साकारला गेला आणि हा किल्ला खुद्द या इथल्या लहान मुलांनी केलेला आहे. तर माझ्याबरोबर आता आहे ललित आणि म्हणजे या सिरियलमध्ये आदित्यचा मोठा भाऊ अमित. तर आपण थोडंसं यांच्याकडे वळूयात की काय गमती जमती आहेत या किल्ल्याच्या. या किल्ल्याच्या खूप गमती जमती आहेत. हा किल्ला आमच्या सेटवर बनवला गेलेला आहे. हा किल्ला आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे ॲक्च्युली या मुलांनी तयार केलेला आहे. पल्लव, साक्षी, मयूर सगळ्यांनी मिळून हा किल्ला केला आहे. त्यांच्याकडून ही भिंत उभी राहत नव्हती म्हणून फक्त ती भिंत बांधायला मी आलो होतो. आपण त्यांना विचारूया. पल्लव, की कसं वाटलं तुम्हाला किल्ला? मजा आली, पण सारखी भिंत पडत होती म्हणून कंटाळा आला करायला. पुढे ह्याला बोलवलं जाऊन, मग चित्रात त्या आली आणि मग या दोघांनी भिंत लावली, तिकडे मी लावली दुसरी. आमचे हात फार मातीने भरले होते. आम्ही सारखं ते लावत होतो पण ते पडत होतं सारखं. मग ह्यांनी आदित्य मामाला बोलवलं, तो आला आणि त्या दोघांनी नीट लावली. पण मला एक सांगा रे, तुम्ही लहान की आपण किल्ला का करतो दिवाळीमध्ये माहिती? नाही माहिती. बरं, आपल्याकडे किल्ल्यांचं महत्त्व काय माहिती आहे? काहीच माहित नाही तुम्हाला? हां, शिवाजी महाराज. मग तेच विचारतोय मी. माहिती शिवाजी महाराज माहिती आहेत. मग त्यांचे किल्ले नाही माहित? माहिती आहेत ना. सांग पटकन एक नाव आहे का त्या किल्ल्याचं. रायगड. तू सांग रे. सिंहगड. कोंढाणा. नाही सिंहगड बोललो. कोंढाणा म्हणजे सिंहगड. अजून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. आपल्याला त्या महाराजांचं एक स्मरण व्हावं, एक छान आठवण आपल्याकडे असेल. कारण दिवाळीचा सण असा असतो, खूप आनंदाचं वातावरण असतं सगळीकडे. त्यानिमित्ताने त्या सगळ्या किल्ल्यांचं, त्या महाराजांचं एक स्मरण व्हावं म्हणून आपण हे किल्ले करतो. मी आणि आदित्यनी लहानपणापासून आम्ही खूप धमाल केली आहे. मी खूप मजा करायचो. खूप छान छान किल्ले बनवले तिथे. आणि आता तुम्ही सगळेजण करता, खूप बरं वाटतं आम्हाला. आता हे चालू ठेवा असंच पुढे, नुसतं हॉ करायचं नाही. लहानपणी करायचंच का किल्ले? तुम्हाला मगाशी म्हणालेलंस की जेव्हा तू तुझ्या घरी राहायचा तेव्हा तुम्ही लहानपणी किल्ले वगैरे बनवायचा. सध्या ललित नाही, लहानपणी ललित म्हणून विचारशील तर आम्ही किल्ले जेवढे मी बनवले त्याच्यापेक्षा जास्त तोडलेत. कारण तोडले म्हणजे तोडले नाही आहेत, पण कसं व्हायचं की आमच्या इथे स्पर्धा असायची अशी खूप. बिल्डिंग्समध्ये आम्ही राहायचो तर. आणि मग रात्री काय व्हायचं की आधी आम्ही कधीच स्वतःहून पुढाकार नाही घेतला, पण आमचा किल्ला रात्री कधीतरी तुटलेला असायचा. तो तुटल्यावर मग आम्ही जाऊन, पण ती पण मजा मस्ती असायची. मग रात्रभर जागरण, त्या निमित्ताने प्लॅनिंग करणं की अरे यार त्याच्या बिल्डिंगमध्ये कसं घुसायचं वगैरे, असं खूप एन्जॉय केलं आहे. पण ॲक्च्युली याची गंमत अशी की माती आणण्यापासून, आता हल्ली मला माहीत नाही इकडे कोणाला माती मिळत असेल की नाही, पण आम्ही डोंगरावर जाऊन माती खणून आणायचो, सायकलवर ठेवून ती पोत्यामध्ये घालून घेऊन यायचो. तर ती जी प्रोसेस असते ना की आपण काहीतरी तयार केलं आहे, आपण काहीतरी निर्माण केलं आहे आणि आपण काहीतरी क्रिएट केलेलं आहे, ती खूप गमतीशीर असायची आणि खूप मजा यायची. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही करतात की नाही किल्ले तुमच्या रिअल लाईफमध्ये? नाही करत. तू करते. आणि आम्ही पण असंच करतो. माझ्या घरासमोर डोंगर आहेत, खणत नाही, तीच माती फक्त पोत्यात घालून आणतो. तू करतेस का? हो करते. यावर्षी केला का? हो. कुठला केलाय? साधा केला. साधा. आणि माती सगळी अंगाला लावत होती सगळी मुलं एकमेकींच्या, मग आम्ही पण लावत होतो. पण खरंच खूप मजा असते. लहानपणी खूप किल्ले केलेत. बेसिकली मी स्वतः पुण्यात असल्यामुळे पुण्यामध्ये ही प्रथा जास्त होती. मुंबईत आल्यानंतर हे कमी झालं, पण मी अजूनही बघतो की पुण्यामध्ये ती प्रथा खूप आहे. म्हणजे घरोघरी मला असं वाटतं की प्रत्येकजण मोठा असेल छोटा असेल सगळेजण हा एक त्याचा छान किल्ल्याचा तो कार्यक्रम असतो. म्हणजे ते माती आणणं, दगड आणणं, ते सजवणं, त्याच्यावरती मोहरी टाकायची, मग ती 4 दिवसांनी उगवते, असं खूप छान छान मजा असते. पण आता ते सगळं मिस करतोय खूप.
मगाशी यांना प्रश्न विचारत होतास की माहिती आहे का याचं महत्त्व, तर तुला नक्की माहिती आहे का की का दिवाळीमध्ये किल्ले बनवले जातात? मला नक्की एक्झॅक्ट सांगता येणार नाही हे खरं आहे का खोटं आहे, कारण आपल्याकडे अभ्यासक बरेच आहेत, बऱ्याच अभ्यासकांचे वेगवेगळे विचार आहेत. पण मला कुठेतरी वाचल्याचं आठवतं आहे की पेशव्यांच्या काळामध्ये ही प्रथा सुरू झाली, म्हणजे महाराजांचं स्मरण, त्यांनी केलेल्या या किल्ल्यांचं स्मरण म्हणून कुठेतरी दिवाळीमध्ये, मी जी पहिली दिवाळी पेशव्यांच्या काळात साजरी झाली त्याच्यानंतर ही प्रथा पडली. आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये त्याचं बरंच प्रस्थ आहे. मी ते तेव्हाही होतं, आत्ताही बघायला मिळतं आहे. पण मला आठवतं आमच्या लहानपणी हे जास्त होतं, आत्ता नाही असं नाही, आत्ताही आहे. पण तिथे तेव्हापासून ही सुरुवात झाली असं आहे. ते खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, पण त्यातला आनंद जो आहे तो खरा असतो. त्याच्यामुळे तो करण्यात खरा आनंद आहे. त्याच्यामुळे ते कधी सुरू झालं, कोणी सुरू केलं याच्यापेक्षा ते आत्ता सुरू आहे आणि आपण त्यांचं स्मरण करतोय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. या दिवाळीनिमित्त आणि किल्ल्यासंदर्भात तुम्ही अजून काही सांगू इच्छिता का ललित? नाही, एवढंच म्हणणं आहे की जसं दादा म्हणाला की ही जी काही प्रथा आहे किंवा हा जो काही आनंद आहे तो प्लीज टिकवून ठेवा, प्लीज करत राहा हे. कारण की असे खूप कमी खेळ म्हणू शकतो किंवा अशा खूप कमी गोष्टी राहिल्या ज्या मातीशी निगडीत राहिलेल्या आहेत, की मुलांनी बाहेर जाऊन त्या मातीत मिसळून एखादी गोष्ट घडवणं. आणि हे टीमवर्क आहे, याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपोआप शिकायला मिळतात आपल्याला, कोणी शिकवावं नाही लागत. आपोआप मॅनेजमेंट शिकतं माणूस, की अरे मग तू कामं वाटली जातात की तू हे करायचं, तू ते करायचं, मग त्याचं नियोजन, अशा बऱ्याचशा गोष्टी आपोआप शिकल्या जातात. तर ह्या गोष्टी लहानपणापासून त्याच्यासाठीच असतात की त्या लहानपणातच आपल्याला शिकायला मिळतात, ज्याचं मोठेपणी आपल्याला खूप मदत होते. तर मला माहीत नाही मुंबईत आता किती जागा राहिलेल्या आहेत अशा की जिथे बिल्डिंग्समध्ये अलाउड पण करत असतील की तुम्ही किल्ले बांधा किंवा, पण प्लीज तुमच्या इथे प्लीज मुलांना संधी द्या, स्वतःच्या मुलांना सांगा की तुम्ही किल्ले बनवा, स्वतः त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना मदत करा किल्ले बांधण्यासाठी. या लहान मुलांनी खूप छान असा किल्ला बांधलेला आहे. तर तुमच्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इले, राजश्री मराठी.